Hello student. So today we are going for the next point from the topic derivative. It is derivative of implicit function. डेरिव्हेटिव्ह टॉपिकमध्ये आतापर्यंत आपण कंपोजिट फंक्शनचे डेरिव्हेटिव्स चेन रूलनी बघितलं. पहिला पॉईंट होता. दुसरा इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्हचा थेरम प्रूव्ह केला आणि त्याचा उपयोग करून इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्सचे डेरिव्हेटिव्ह शोधलेत, त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेत. तिसरा टाईप होता प्रॉडक्ट फॉर्ममध्ये किंवा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल फॉर्ममध्ये जर फंक्शन असेल तर लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन. आणि आता हा चौथा टाईप आहे इम्प्लिसिट फंक्शन्स. तर हा टाईप काय आहे तो या ठिकाणी आपण समजावून घेऊया. बिफोर गोइंग फॉर द डेफिनेशन ऑफ इम्प्लिसिट फंक्शन विल सी वन मोर डेफिनेशन. इट इज एक्सप्लिसिट फंक्शन. कशाला म्हणायचं एक्सप्लिसिट फंक्शन? If a function in two variables x and y can be expressed as y is equal to f of x explicitly. Explicitly means separately. एकपेक्षा जास्त टर्म्स येऊ शकतील वेगळ्या फंक्शनच्या फॉर्ममध्ये असेल. y मात्र फक्त y असणार, y स्क्वेअर पण असणार नाही आहे. y इज इक्वल टू y स्क्वेअर असेल तर स्क्वेअर रूट घ्या आणि y इज इक्वल टू फंक्शन ऑफ x या फॉर्ममध्ये जर तो फंक्शन एक्सप्रेस केला असेल तर त्याला म्हटलं जातं एक्सप्लिसिट फंक्शन. आता इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय? थोडक्यात जे एक्सप्लिसिट नाही आहे ते इम्प्लिसिट फंक्शन. इफ अ फंक्शन इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय कॅनॉट बी एक्सप्रेस एज वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स एक्सप्लिसिटली, देन इट इज कॉल्ड एज इम्प्लिसिट फंक्शन. एक्सप्लिसिट नसेल म्हणजे वाय इज इक्वल टू फॉर्ममध्ये एक्सप्रेस करता येत नाही. आता इम्प्लिसिट फंक्शन ओळखायचा कसा? तर साधी सोपी ट्रिक खाली नोटमध्ये दिली. इन इम्प्लिसिट फंक्शन व्हेरिएबल वाय ऑकर्स मोर दॅन वन्स. वाय एकपेक्षा जास्त वेळा तुम्हाला तिथं बघायला मिळतो. साधी सोपी ट्रिक आहे. त्यामुळं एक्झाम्पल बघितलं की पटकन लक्षात येतील की हे इम्प्लिसिट फंक्शन आहे. वाय इज इक्वल टू साइन ऑफ एक्स प्लस वाय. वायची टर्म दोन वेळा आले, एकदा साईनच्या आत आहे आणि एकदा लेफ्ट साईडला आहे. सेकंड एक्झाम्पल एक्स रेस टू वाय इज इक्वल टू वाय रेस टू एक्स. हे एक्झाम्पल लॉगॅरिथमिक टाईपचं आहे, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल, पण वाय दोन वेळा आला आहे. लेफ्ट साईडला पॉवरमध्ये, राईट साईडला बेसमध्ये आहे. दोन्ही वरचा लॉग घेऊन आपण ते सॉल्व करणार आहोत. तिसरा फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. वाय दोन वेळा आलेला आहे. हे सगळे इम्प्लिसिट फंक्शन आहेत. त्यामुळे इम्प्लिसिट फंक्शन ओळखणं खूप सोपं आहे. एकपेक्षा जास्त वेळा वायची टर्म आली फंक्शनमध्ये की इम्प्लिसिट फंक्शन. आता आपण इम्प्लिसिट फंक्शनच्या मेथडकडे जाऊयात. स्टेप्स ऑफ फाइंडिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. ॲक्च्युली आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी आपण बघितल्या त्याच्यामध्ये कंपोजिट फंक्शनला चेन रूलचा फॉर्म्युला होता जो आपण डिराईव्ह केला. इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले बघितले. पण आत्ताच्या या दोन्ही मेथड लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशनला व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असेल तर लॉग घ्यायचा हे पण आपण ठरवलं होतं. इम्प्लिसिट फंक्शनला स्वतःची अशी कुठलीच ट्रिक नाही आहे किंवा कुठलाही फॉर्म्युला नाही आहे. तर काही स्टेप्स आपल्याला फॉलो करायला लागतात. त्या स्टेप्स लक्षात ठेवल्या की इम्प्लिसिट फंक्शन सॉल्व करणं सोपं असतं. सो विल सी व्हॉट आर दीज स्टेप्स. फर्स्ट स्टेप, डिफरन्शिएट गिवन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स टू गेट मोर दॅन वन टर्म्स ऑफ डी वाय बाय डी एक्स. जेवढ्या वेळा वाय त्या फंक्शनमध्ये येईल तेवढ्या वेळा डी वाय बाय डी एक्सची टर्म तुमच्या डेरिव्हेटिव्हमध्ये येणार आहे. साधी सोपी गोष्ट. तेव्हा डिफरन्शिएट करा. तर डिफरन्शिएट करण्यासाठी रूल्स कुठले? तर आधीचे जे काही रूल्स आहेत ते सगळे रूल्स तुम्हाला त्या प्रकारचे एक्झाम्पल्स असू शकतील, फंक्शन्स असू शकतील. ते डिफरन्शिएट करा. डी वाय बाय डी एक्सच्या तेवढ्या वेळा टर्म्स मिळतील. सेकंड, आता सेकंड कलेक्ट ऑल टर्म्स ऑफ डी वाय बाय डी एक्स ऑन एल एच एस अँड रिमेनिंग टर्म्स ऑन आर एच एस. डी वाय बाय डी एक्सच्या एकपेक्षा जास्त टर्म्स आहेत त्यामुळे सगळ्या टर्म्स त्यांच्या कोएफिशियंटसह सगळ्या लेफ्ट साईडला घेऊन या. आणि उरलेले जे टर्म्स आहेत, आता उरलेले टर्म्स काय असू शकतील? एकतर एक्सच्या टर्म्स असणार आहेत किंवा काही कॉन्स्टंट्स असतील. डेरिव्हेटिव्ह घेतल्यामुळे काही कॉन्स्टंट शिल्लक राहतील. हे सगळे राईट साईडला घेऊन यायचं. फक्त ज्यांच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स आहेत तेवढे लेफ्ट साईडला ठेवायचं. पुढची स्टेप आहे ती काही लोक एकाच याच्यामध्ये सांगतात, काही लोक दोन पार्ट्समध्ये सांगतात. तर आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करून बघू. टेकिंग डी वाय बाय डी एक्स कॉमन ऑन एल एच एस. डी वाय बाय डी एक्स हा लेफ्ट हँड साईडला कॉमन घ्या. बाकीचे जे कोएफिशियंट्स असतील ते सगळे ब्रॅकेटमध्ये राहतील. आणि मग काय करा? डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ डी वाय बाय डी एक्स टू गेट आन्सर. थ्रू आउट त्या इक्वेशनला जो काही कोएफिशियंट आहे त्याने डिवाइड करा. डिवाइड केल्यामुळे काय होईल? लेफ्ट साईडचा डी वाय जो कोएफिशियंट आहे तो निघून जाईल. राईट साईडला
तो डिनॉमिनेटरमध्ये येईल. ओके, 4 स्टेप्स लक्षात आल्या का बघा. पहिल्यांदा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट युज्युअल मेथड्सने आत्तापर्यंत ज्या मेथड्स वापरलेत त्या मेथड्समध्ये डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेतलात तर तुम्हाला dy/dxच्या एकपेक्षा जास्त वेळा टर्म्स येतील. त्या टर्म्स सगळ्या dy/dxच्या लेफ्ट साईडला घेऊन या, उरलेल्या टर्म्स राईट साईडला घेऊन जा. तिसरी स्टेप, dy/dxच्या एकपेक्षा जास्त टर्म्स असल्यामुळे त्या कॉमन घ्या ब्रॅकेटच्या बाहेर किंवा ब्रॅकेटच्या आत, कोएफिशियंट सगळे एकत्र येतील. आणि फोर्थ स्टेप, त्या कोएफिशियंटनी डिवाइड करा, तो कोएफिशियंट राईट साईडला ट्रान्सफर करा, dy/dx तुम्हाला मिळून जाईल आणि हे तुमचं उत्तर असतं. आता काही एक्झाम्पल्समध्ये याच्या पुढं राईट साईडला काही सिम्प्लिफिकेशनच्या स्टेप्स असू शकतात. आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवू त्यावेळी ते आपण क्लिअर बघणार आहोत. ठीक आहे, चला आपण याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आधीच्या आपल्याला वापरायला लागतात या मेथडमध्ये ते समजावून घेऊयात. तो प्रिव्हियसली रिक्वायर्ड फॉर्म्युली ऑर मेथड. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स जे 11वीत आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये एक फक्त यावर्षी 12वीत ॲड झाला होता, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक, LIATE, लॉगॅरिथमिक, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह. आय, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक जो आपण 12वीत बघितला आहे, साइन इन्व्हर्स, कॉस इन्व्हर्स, टॅन इन्व्हर्स, सेक इन्व्हर्स, कोसेक इन्व्हर्स, कॉट इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह. ए, अल्जेब्राइक फंक्शन x⁻n चा डेरिव्हेटिव्ह आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह. टी, ट्रिगोनोमेट्रिक, 6 ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत, साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, कॉट, त्यांचे डेरिव्हेटिव्स. आणि ई, एक्सपोनेन्शियल, a⁻x आणि e⁻xच्या डेरिव्हेटिव्स. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे, नुसतं अपेक्षित नाही, गरजेचं आहे. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. सेकंड अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम ऑर डिफरन्सचा फॉर्म्युला जो 11वीला झालेला आहे, डेरिव्हेटिव्ह प्रॉडक्टचा फॉर्म्युला जो 11वीला झालेला आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजनचा फॉर्म्युला u/vचा जो 11वीला झाला आहे. हे सगळे फॉर्म्युले आपल्याला पाठच पाहिजेत, कारण हे एक्झाम्पल्समध्ये लागतातच. पुढं डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन, याला आपण नाव दिले चेन रूल, जो यावर्षी 12वीला पहिला पॉईंट बघितला होता. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स जो आपण बघितला, आणि लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मेथड. म्हणजे हे सगळे मेथड्स या इम्प्लिसिट फंक्शन्सच्या टाईप्समध्ये येऊ शकतात. सगळेच एका वेळी येतील असं नाही आहे, पण यातले कुठल्याही मेथड्स येऊ शकतात. पहिला, दुसरा, तिसऱ्यापैकी काही येऊ शकतं किंवा कॉम्बिनेशन्समध्ये ते येऊ शकतात. त्यामुळे आधीच्या सगळ्या मेथड्स परफेक्ट असतील तर इम्प्लिसिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचं एक्झाम्पल सोडवणं खूप सोपं असतं. चला तर आपण जाऊयात एक्झाम्पल्सकडे. So let us start with the first example on derivative of implicit function here. So consider the given function, that is x plus, now root x of y, I may write it as a root x into root y, just I will separate it, plus y is equal to 1, call this as 1. And here we can see we have more than one terms of y there, which is an implicit function. काय इम्प्लिसिट? तर y एकपेक्षा जास्त वेळा आलाय. प्रोसिजर काय सांगितली? फर्स्ट स्टेज, डिफरन्शिएट. with respect to x. So derivative of x, I will write separately here, dy/dx of x. ज्यांना हे स्टेप्स लक्षात होते अवॉइड करू शकता. रूट x इंटू रूट y प्लस dy/dx of y is equal to dy/dx of 1. ज्यांचं डेरिव्हेटिव्ह परफेक्ट आहे they can avoid this step. You can directly go for the next step. Now derivative of x is 1 plus इथं product आहे बघा, product, derivative of product. So first term as it is into derivative of second plus second term as it is into derivative of first. hala second part plus here it is dy/dx
is equal to derivative of 1 is 0. Okay, so we are getting 1 plus root x as it is into derivative of root y with respect to x. आता हे कंपोजिट कडे गेलं कारण आपला फॉर्म्युला कुठला माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट एक्स. दोन्ही ठिकाणी तोच व्हेरिएबल असेल तर हा फॉर्म्युला आहे. आणि सांगितलं होतं की जर एक्सच्या ऐवजी वेगळं काही आलं तर कंपोजिटमध्ये जाईल त्याचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे. ओके, सो विल यूज दॅट हियर. इट इज 1/2 रूट y into d by dx of y. Okay, plus this is root y into derivative of root x. आता आपण मगाशी लिहिला होता 1/2 root x plus dy by dx is equal to 0. Okay, so 1 carried as it is, root x as it is, derivative of root y with respect to x by composite 1/2 root y into derivative of y with respect to x. म्हणजे हा dy by dx झाला. root y we have carried as it is into derivative of root x is 1/2 root x आणि हा dy by dx आहे असा कॅरी केला आहे. ओके, now this has finished the first stage, that we have taken the derivative and we got more than one terms of dy by dx. So we'll go for the second step. What was the second step? Collect the terms having dy by dx on left hand side and remaining terms on right hand side. Hi, so this is a root x divided by 2 root y into dy by dx plus this is dy by dx again, and transfer these two terms on other side, minus into bracket. This is 1 plus root y divided by 2 root x. So this has finished the second part or second stage. What is that? Collect the terms of dy by dx on left side and remaining terms on right side. Now we'll go for the third stage. What was the third stage? On left side, take dy by dx common. Here only dy by dx is there, so we can write dy by dx into 1, and so we are getting now root x plus cross multiply there. This is 2 root y is divided by 2 root y into dy by dx is equal to minus, now cross multiply there, 2 root x plus root y, it is divided by 2 root x. Okay, and now we'll go for the fourth stage. जो कोएफिशिएंट आहे त्याने डिवाइड करा दोन्ही बाजूला, हा कॅन्सल होईल त्या बाजूला येईल. सो विल गेट dy by dx is equal to minus, this is 2 root x plus root y is divided by 2 root x into, this is taken on other side, denominator, this is 2 root y is divided by, this is root x plus 2 root y. Now 2 gets cancelled with 2 and we are getting dy by dx as minus is here, this is a root y is divided by a root x here, and this bracket 2 root x plus root y, and here it is this term a root x plus 2 root y, and this is the answer if you are asked to find dy by dx. या प्रश्नासाठी रूट y ने आत मल्टिप्लाय करून आणि इक्वेशन फर्स्ट वापरून अजून काही ॲडजस्टमेंट्स करता येतात, त्या MCQ साठी आन्सर्स असू शकतात. जस्ट विचार करा, रूट y ने इथं आत मल्टिप्लाय करा, रूट x ने आत मल्टिप्लाय करा, यू विल गेट 2 रूट एक्स रूट y, यातला रूट एक्स रूट y आहे, अँड यू विल गेट y. त्यामुळे एक रूट एक्स रूट y बाजूला काढला तर रूट एक्स इंटू रूट y प्लस y ची व्हॅल्यू येते 1 मायनस एक्स, तो न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट होईल.
Similarly, multiply by root x inside the bracket. This is x plus 2 root x into root y. एक टर्म बाजूला काढा. x plus root x into root y will be 1 minus y. तो वापरता येईल आणि अजून वेगळ्या पद्धतीने आन्सर येईल. बट आय एम लिव्हिंग दॅट आन्सर टू द स्टुडंट टू वर्क ऑन इट. ते करून बघा काय आन्सर येतं. फक्त dy बाय dx शोधा म्हणून सांगितलं, फाइंड dy बाय dx सांगितलं असेल तर डिस्क्रिप्टिव्हला इथंपर्यंत येऊन थांबा. जर शो दॅट सांगितलं असेल पुढचा फॉर्म असेल तर मात्र ॲडजस्ट करायला लागेल. MCQला मात्र दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. सो दिस इज वॉट वी हॅव डिस्कस्ड फॉर द फर्स्ट एक्झाम्पल. इम्प्लिसिट फंक्शन असा फंक्शन की ज्याच्यामध्ये y एकपेक्षा जास्त वेळा तो ओळखायची खून पुन्हा एकदा रिपीट करतोय. दुसरी गोष्ट, जेव्हा 4 स्टेप्स लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट आहे ती डिफरन्शिएट करा. तुम्हाला जे आधीचे मेथड्स माहिती आहेत त्या मेथड्सनी डिफरन्शिएट केल्यानंतर dy बाय dx एकपेक्षा जास्त वेळा येईल. आताच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं. सेकंड स्टेज सांगितली होती की dy बाय dxच्या टर्म्स असतील तर सगळ्या लेफ्ट साईडला गोळा करा. ज्यांच्यामध्ये dy बाय dx नाही तर सगळ्या टर्म्स राईट साईडला कलेक्ट करा. थर्ड स्टेज लेफ्ट साईडला फक्त करायचं आहे. dy बाय dx कॉमन घ्यायचा. जेवढ्या काही 2-3 टर्म्स असतील त्याच्यामध्ये dy बाय dx कॉमन घ्या. बाकी सगळ्या टर्म्स ब्रॅकेटमध्ये ठेवा. त्यांना आपण कोइफिशियंट सहगुणक म्हणतोय. आणि चौथी स्टेप, तो जो dy बाय dxचा कोइफिशियंट ब्रॅकेट आहे त्याने डिवाइड करा म्हणजे तो राईट साईडला निघून जाईल. याचा अर्थ dy बाय dx फक्त लेफ्ट साईडला शिल्लक राहणार आहे आणि हे तुमचं ॲन्सर येतं. तर याच्यामध्ये जसं लास्ट एक्झाम्पलला सांगितलं तसं नंतरच्या काही स्टेप्स ॲडजस्टमेंट्सच्या असू शकतात. त्या कशा असतात आणि काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या मेथडचे एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व करा. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतील ते नक्की तुम्ही खाली जो चॅटबॉक्स आहे त्याच्यामध्ये चॅटमध्ये टाकू शकाल किंवा जे क्वेश्चन्स तुम्ही जे असतील जे सुटणार नाहीत ते नक्की तुम्ही हे कराल. पुढच्या व्हिडिओमध्ये ते ॲड करता येतील. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना स्वतः हे एक्झाम्पल सोडवणं गरजेचं आहे. जसं सुरुवातीला सांगितलं तसं ज्यांना डेरिव्हेटिव्हचा आत्तापर्यंतचा पार्ट परफेक्ट येतो त्यांच्यासाठी इम्प्लिसिट फंक्शन हा अतिशय सोपा भाग आहे. फक्त टर्म्सचे ॲडजस्टमेंट्स एवढाच राहतं. याच्यामध्ये खूप मोठं मॅथमॅटिक्स नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आधीचा डेरिव्हेटिव्ह परफेक्ट असणं गरजेचं आहे. नसेल तर तो भाग पुन्हा एकदा बघा, जिथं अडतं तो भाग परफेक्ट करा आणि मग इम्प्लिसिट फंक्शनकडे या. MCQला बऱ्याच वेळा इम्प्लिसिट फंक्शनमधले एक्झाम्पल्स येतात कारण एकाच प्रश्नाला 2 वेगळ्या पद्धतीनं उत्तरे येऊ शकतात. कसं ते आपण सगळं पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.